40 दिवसात पैसे डबल, एक कार आणि दुचाकी ही मोफत। याच आमिषाला लासलगावकर बळी पडलेत। शेकडो जणांना कोट्यवधीचा गंडा घालण्यात आलाय। नेमकं प्रकरण काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 40 दिवसात दामदुप्पट परताव्याच्या आमिषानं लासलगावकरांना 200 कोटींचा तर मुंबई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद या ठिकाणाहून जवळपास 1000 कोटींचा गंडा घालून कंपनी चालक फरार झालाय। 3 लाखाच्या गुंतवणुकीवर 40 दिवसात पैसे डबल तर एक दुचाकी मोफत आणि 10 लाखांच्या गुंतवणुकीवर 40 दिवसात पैसे डबल आणि एक चारचाकी मोफत अशा भन्नाट युक्त्या वापरताना नागरिकांना आमिष दाखवत कंपनीच्या संचालकांनी दलालांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जमवत कंपनी चालक रफूचक्कर झालेत। कंपनीचे संचालक सतीश काळे आणि योगेश काळे हे दोघेही अंडरग्राऊंड असून त्यांचा लासलगाव पोलिसांकडून शोध सुरू आहे। योगेश काळे यांची कंपनीमध्ये मी स्कीम असल्यामुळे दामदुप्पटची स्कीम असल्यामुळे मी 3,20,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले आहे आणि या कंपनीचे मुख्य सूत्रधार सतीश काळे सर असून माझे आज रोजी पैसे भेटणार होते पण ते काय भेटले नाही। या बाबतीत आम्ही लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असून पोलिसांना ही नम्र विनंती आहे का लवकर आम्हाला न्याय द्यावा। श्री सतीश काळे यांचा मी दिवशी मला निरोप आला जानेवारी 2024। तर मी त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर मला त्यांच्या माणसाने सांगितल्यानंतर सरांनी असं सांगितलं की मी तुम्हाला डबल पैसे करून देतो। पण मी त्यांचं बोलण्याकडे लक्ष न देता त्यांना विचारणा केली तुम्ही मला डबल कसे देसाल। तर त्यांनी मला असं सांगितलं की मी हे तुमचे पैसे शेअर्स मार्केटला लावणार त्याच्यानंतर तुम्हाला डबल देणार। माझा काही त्यांच्यावर भरोसा बसला नाही। त्याच्यानंतर शेकडो नागरिकांनी पैसे अडकवले हे मला कळालं। मी पण त्या आमिषाला बळी पडलो आणि मी माझ्याकडली असलेली रक्कम त्यांच्याकडे नेऊन दिली। त्याच्यानंतर आज असं कळत आहे की सर हे गावात नसून फरार झाले असून मी लासलगाव पोलीस स्टेशनवर तक्रार दाखल केली आहे। नाशिक जिल्ह्यातील लासलगाव इथे ढोकेश्वर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आणि गौरी शंकर या नावानंही गेल्या 9-10 वर्षापूर्वी संस्थाचालक सतीश काळे यानं हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलेला। लासलगाव पोलीस ठाणे येथे फिर्यादीनामे सोमनाथ गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 242/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318, 316 तसेच MPID ॲक्ट 3 खाली गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे सतीश पोपटराव काळे, योगेश काळे तसेच संचालक बॉडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। त्यासाठी त्याला 6 ते 7 वर्ष जेलमध्ये देखील जावं लागलं। मात्र बाहेर येताच पुन्हा लासलगाव स्टेशन रोडवर एका कॉम्प्लेक्समध्ये सतीश काळे यानं योगेश काळेच्या नावावर स्टार इन्स्पायर ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या फर्मची स्थापना केली आणि पुन्हा 40 दिवसात दामदुपटीच्या आमिष दाखवत लासलगावसह 4 राज्यातील शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर येतोय। यामध्ये अनेक छोट्या गुंतवणूकदारांनी स्वतःचं सोनं गहाण ठेवून मोडून स्वतःच्या घरावर कर्ज काढलं तर काहींनी नातेवाईकांकडून पैसे आणत योजनेच्या माध्यमातून कंपनीत पैसे गुंतवले आहेत। यात मोठ्या प्रमाणात दलाल सक्रिय होऊन 10% कमिशन घेत सर्वसामान्य नागरिकांना दामदुपटीचं आमिष दाखवून रक्कम गुंतवण्यास भाग पाडलं तर काही महाभाग दलालांनी तर स्वतःचे धनादेश ही गुंतवणूकदारांना दिल्याची माहिती आहे। एकंदरीतच कंपनीचे करते धरते हे अंडरग्राऊंड झाल्याचं लक्षात येताच गुंतवणूकदारांचे पैसे मिळणे अवघड झाल्यानं गुंतवणूकदारांचा अश्रूंचा बांध फुटलाय। या घटनेनं शहरात खळबळ माजली आहे। यामध्ये मोठ्या राजकीय पुढाऱ्यांसह छोटे मोठे व्यापारी, संस्था, महिला, बँकेचे कर्मचारी, शिक्षक तर काही मंदिराच्या ट्रस्टने सुद्धा पैसे गुंतवल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय। पोलीस आता या संदर्भात अधिकचा तपास करतायत पण गुंतवणुकीवर 2 पैसे जास्त मिळावे ही अपेक्षा सर्वांचीच असते। मात्र पैसे गुंतवणूक करताना फसवणूक तर होणार नाही ना याची दक्षता घ्यायला हवी। फायद्याच्या लालसेसाठी हातातील रक्कमही कशी जाते हेच या घटनांमधून समोर येत आहे। या संपूर्ण प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका। मनमाडहून अशोक बेदरीसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।